सर्व बंधू भगिनी, आपला हा कार्यक्रम गुरुपौर्णिमेच्या नंतरच्या रविवारी असतो. त्याचं कारण असं आहे की आपापल्या गुरुकडं गुरुपौर्णिमे दिवशी जावं आणि तिथून जाऊन आल्यानंतर मग इथे यावं. कारण आपण ज्या गुरुविषयी आपण करतो, चर्चा करतो, चिंतन करतो, ते एक तत्व आहे असं म्हटलं जातं. कुठल्या असं एका देहामध्ये बांधता येत नाही. आणि म्हणून पौर्णिमा झाली आणि हा रविवारी आपण सर्वजण इथं असं म्हटलं जातं की व्यवहारिक जगामध्ये काळ बदलत गेला आणि गुरुची भूमिका बदलत गेली. आपण ज्या आता गतिमान काळामध्ये राहतो आहोत त्याच्यामध्ये गुरु ही संकल्पना कोणत्या स्वरूपामध्ये असायला हवी याच्याविषयी खूप चर्चा सुरू आहे. ज्या काळामध्ये या देशामध्ये ऋषींचं अस्तित्व होतं त्यावेळेला संपूर्ण त्यावेळेचा समाज अंतर्मुखी होता. त्या समाजामध्ये दोनच भूका होत्या, पोटाची भूक आणि शरीराची भूक. जास्त काही गरजा नव्हत्या आणि त्या काळातल्या अखंड ऋषींनी जे शोध लावला तो अंतर्मुखी होऊन शोध लावला. दोन प्रवाह असतात, एक बाहेरचा प्रवाह आणि एक आतला प्रवाह असं म्हटलं. एक श्रेयस आणि एक प्रेयस असं म्हटलं. आम्ही संसारी माणसं जो जगतो प्रवास तो असतो प्रेयसचा असतो. म्हणजे ऋषी मुनी संत गुरु सद्गुरु जो जगतात प्रवास तो श्रेयसचा असतो, आत घेऊन जाणारा असतो, मानवी जीवनाच्या कल्याणाचा असतो. हजारो वर्षापूर्वी गुरूंचं स्थान खूप अत्युच्च होतं, खूप मोठं होतं. कारण त्यावेळच्या लोकांना बाकीच्या कोणत्या गोष्टी नसल्यामुळं अंतर्मुख होऊन ही जीवनाची यथार्थता कोणती आहे याचे शोध लावण्यासाठी अख्खं आयुष्य त्यांनी पणाला लावलं होतं. त्या व्यवस्थेमध्ये 8व्या वर्षापासूनच परमार्थ सुरू व्हायचा आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत तो असायचा. म्हणजे क्रमविकासाच्या सिद्धांतानुसार जन्माला आलेला त्यावेळेचा जीव मृत्यूच्या वेळेला पूर्ण मोकळा झालेला असायचा आणि तशी व्यवस्था त्यावेळच्या समाजामध्ये ऋषींनी केलेली होती. किती मोल होतं त्या समाजामध्ये, किती मोल होतं ऋषींचं. खरं तर पूर्वी ऋषी या वर्षा काळामध्ये जे सिद्ध पुरुष असायचे ते एखाद्या गावामध्ये राहायचे आणि मग आजूबाजूच्या गावची मंडळी संध्याकाळी प्रवचनाला यायची. त्या निरंजनाच्या प्रकाशामध्ये ती प्रवचनं त्यांची व्हायची. 4 महिन्याचा वास, वर्षावास त्यांचा असायचा. का असायचा की त्या 4 महिन्यामध्ये दुसरं काहीच करता यायचं नाही. पाऊस पडत असायचा आणि मग त्या गुरूंचं अस्तित्व त्या वनामध्ये असायचं. ज्या गावची मी गोष्ट सांगतोय त्या गावात सकाळी सकाळी एका झोपडीच्या दारामध्ये जे तळ होतं त्या तळ्यामध्ये कमळाचं फूल उमललं होतं. उठल्या त्या गरीब असलेल्या त्या झोपडीत राहत असलेल्या त्या गरीबानं पोहत जाऊन ते कमळ, उमललेलं कमळ आणलं. त्यानं आता काय करायचं, गरिबी दूर होईल, नष्ट होईल आणि म्हणून तो विकण्यासाठी त्या शहराच्या चौकामध्ये आल्याबरोबर एक खूप मोठा गावचा शेठजी आला आणि त्यांनी विचारलं किंमत काय. कमळाच्या फुलाची किंमत आता कोण कोणाची ठरवू शकतं, किंमत कशाची ठरवू शकतो. मला पण विचारतात माणसं, व्याख्यान तुमचं ठेवायचंय, तुमचं दर काय. गुरुची भूमिका बदलली म्हणजे कुठपर्यंत बोलली, तळापर्यंत आली. काय किंमत असू शकते, ज्ञानाची किंमत, रस्त्यावर बसून जीवाची किंमत, रिस्क घेऊन केलेली किंमत, रोज 3-4 तास वाचन केलेली किंमत आणि मग दर काय सांगायचं अलीकडच्या काळात. शेठजीने पोहोचल्यानंतर दर विचारला. तेवढ्यात राजा तिथं आला. त्याला किंमत करताच आली ना. कमळाच्या फुलाची किंमत काय, त्याच्या अगोदर कधी त्यानं विकलंच नव्हतं. कारण आज त्या सकाळी उठल्या त्यानं बघितलं होतं रे, दारिद्र्य घालवायच्या या हेतून तो विकण्यासाठी आला होता. नगर शेठजीला किंमत काय सांगायची. किंमत सांगितल्यानंतर राजा तिथून पोहोचला. 10,000 शेठजीने सांगितलेली किंमत. राजा म्हटला 1,00,000. बऱ्याच वेळेला माणसाचा अहंकार
म्हणजे मगाशी देणगीदारांचा सत्कार करण्याचा हेतूच तो. तुम्ही गावात सुद्धा बघा, कुठल्याही कार्यक्रमाची वर्गणी गोळा करायची असली की नाही, भावकी 2 माणसं तुल्यबळ असली तर मागितल्यावर ती विचारते त्यानं किती दिलं. त्याने 1 लाख दिलेलं असलं तरी मग ते आपलं टाक 2 लाख. कॉम्पिटिशन, जिथं जिथं अहंकार, दुसऱ्याला चेपायचंच. 1 लाख सुरू झाली, अहंकाराची स्पर्धा सुरू झाली. आणि मग त्या विकणाऱ्याच्या लक्षात आलं, एवढ्या फुलाची किंमत एवढी असू शकते. म्हणून तो म्हटला नाही, मला विकायचंच नाही. त्याच्या समोर दारिद्र्याचा प्रश्न जो होता तो त्याच्या डोक्यात निघूनच गेला आणि तो लपून बसला. आणि हे 2 जण कुठे जात आहेत तो बघत राहिला. या दोघांच्या पाठीमागं 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 चालत राहिला. आणि जिथं गुरुंचा वर्षावास सुरू होता तिथे हे 2 जण गेले आणि या दोघांनी गुरुंच्या पायावर डोकं टेकवलं. आणि मग हा गेला आणि आपलं उमललेलं कमळाचं फूल त्या गुरुंच्या पायावर टेकवलं. सांकेतिक कहाणी आहे. सांकेतिक यासाठी आहे की फूल दोघांपैकी एकाला विकलं असतं तर 7 जन्माचे दारिद्र्य गेलं असतं. पण त्याच्या लक्षात आलं की ह्या फुलाची किंमत ही एवढे चढवत आहे, त्यातही हे अनमोल असलं पाहिजे, हे कोणाला देता येतं, त्याच्याकडे लक्ष ठेवून गेला. त्याला जीवनाची किंमत कळाली. तो काळ तो होता. काळ बदलला, निसटून गेला. आता आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो. आताच्या काळात स्वरूप तसं होतं. आणि आता हा कार्यक्रम आता जो संपन्न करतोय आपण तसाच करतोय. प्रस्तावना, सत्कार आणि मग माझं भाषण. ते फ्लायर तयार करत असताना फोन यायचे, फ्लायर करतायत ना, काय लिहायचं, प पू गु. म्हटलं नाही, हे तिन्ही तर विशेषतः लावूच नका. कारण जे अंतिम सत्याला पोहोचलंय त्यांची गुणवत्ता काही वैशिष्ट्यपूर्ण असते, ज्यांच्याविषयी आपण बोलणार आहोत. जे संत पदाला पोहोचले त्यांचं जगणं मोठं विलक्षण असतं. वर आणि अंतर्बाह्य जगणं वेगळं असतं. आपण नाही पोहोचलेलो. आपण सगळेजण मित्र आहोत, साथीदार आहोत. आपण चाचपडतो आहोत. आपण बाहेरच्या यशासाठी पण धडपडतो आहोत आणि आतल्या सत्यासाठी धडपडतो आहोत. आपला शोध नाहीये संपलेला. हिंदीमध्ये खूप छान शब्द आहे, खोजी. खोज करणार, शोध लावणार. सृष्टीमधले शोध लावतो त्याला शास्त्रज्ञ असं म्हटलं. आणि जो आतला अंतिम सत्याचा शोध लावतो त्याला सद्गुरू असं म्हटलं, त्याला श्रीगुरू असं म्हटलं. मग आता आपल्याला बॅलन्सने चाललं पाहिजे, मध्यम. शक्य नाही ना. म्हणजे हजारो वर्षापूर्वी काहीच नव्हतं ना, नियोजनच नव्हतं. मस्तक ठेवलं एकदा गुरुच्या चरणावर की विषय संपायचा. पण इथं सगळे धांदली लावतात. आणि धांदल एकाच गोष्टी आहे की व्यवहारिक जगामध्ये आम्हाला यश पाहिजे आणि आंतरिक शांती पाहिजे. द्वंद्व सुरू आहे. आणि आपल्याला चालायचा आहे प्रवास. ज्या अर्थी आपण सगळेजण आजच्या पूर्ण दिवसाचा त्याग करून या सभागृहामध्ये उपस्थित आहोत, त्या अर्थी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक आस आहे, इच्छा आहे की संतुलित जगता येईल झाले. आपल्याला सारखं संतुलन बिघडतं. बाहेरचं पण बिघडतंय आणि आतलं पण बिघडतंय. आणखीन एका कार्यक्रमाची आपल्याशी चर्चा करायची. गेल्या वर्षी आपण ध्यान सुरू केलं. सकाळी 9ला आपलं ध्यान शिबिर सुरू होतं, ते 4 पर्यंत चालतं. सोहम ध्यानाविषयी आपण दिवसभर 9 ते 9:40, 10 ते 10:40, 11 ते 11:40. आणि आपले दादा त्याला ध्यान शिबिराचे एक फ्लायर टाकतात आणि खाली सांगतात की ज्याला यायचं आहे त्यानं अंगठा. मी ही गोष्ट का सांगतो की बदललेल्या काळामध्ये आम्हाला शांतता तर हवी आहे, पण शांततेसाठीचे प्रयास आम्हाला नको आहेत. आम्हाला म्हणजे पुण्याचं फळ हवं असतं, पण आम्हाला पुण्य करायचं नसतं. आम्हाला सुख हवं असतं आणि सुखाला कारण पुण्य असतं, ते आम्हाला करायचं नसतं. आम्हाला दुःख नको असतं, पण आम्ही पाप करायचं थांबत नाही.
ही आमच्या जगण्यात सगळ्यांच्या, माझ्या सहित सगळ्यांच्या जगण्याची मालिका. ते सगळं जर करायचं असेल, अंतिम खटाटोप करायचं असेल तर संतुलित जगायचं, व्यवहारानं जगायचं. म्हणून हा कार्यक्रम अवघ्या 2 ते 2.5 तासाचा, जेवणासहित 3 तासाचा केला, जास्त नाहीच. कारण ज्ञानेश्वरीमध्ये अशी ओळी आहे, तरी तू ग ऐसे करी या 8 प्रहारा माझारी मोठका निमेश्वरी तू दे तुला. संतांची इतकी थोर कृपा आहे आपल्यावर. शब्दांचं सामर्थ्य किती विलक्षण आहे बघा. माऊलीची ओवी किती विलक्षण. माऊलीला माहित होतं हे संसारात अडकलं, इकडे ह्याला ध्यान, म्हणजे त्यांना त्यावेळेला माहित होतं. जरी त्यांच्या काळामध्ये सगळी माणसं होती, त्यातले त्यात बरी होती, खायला प्यायला मिळत होती. मग माऊलीने ही उभी कशी केली, तरी तू काय ऐसे करी हे 8 प्रहारा माझारी मोठका निमेश्वरी तू दे. दिवसाचे 4 प्रहर दिलेत, रात्रीचे 4 प्रहर दिलेत. दिवसाचं व्यवस्थापन करताना, आयुष्याचं व्यवस्थापन करताना, या व्यवस्थापनाविषयी ऋषींनी संतांनी खूप छान आराखडा आपल्या आयुष्याचा आखला. 100 वर्षाचं आयुष्य, 120 वर्षाचं आयुष्य, आयुष्याचा आराखडा. आयुष्यामध्ये कोणत्या वर्षापर्यंत, म्हणजे पहिल्या 24 वर्षात विद्या, दुसऱ्या पहिल्या 25 वर्षात विद्या, दुसऱ्या 25 वर्षामध्ये धन, तिसऱ्या 25 वर्षामध्ये दान, आणि शेवटच्या 25 वर्षामध्ये अंतिम सत्याचा प्रवास निघून जायचा, मोक्ष. हे 100 वर्ष आपलं कोणाचं लक्षच नसतं. हे 25 काय आहे, 80-90 वर्ष आली तर इथं फ्लॅट नाही, तिथं फ्लॅट नाही, हे कधीच सोडून गेलेलं असतं सगळं. इतकं आम्ही त्याच्यामध्ये गुंतलेलो असतो. मग ह्या ओवीमध्ये माऊली असं म्हणतात की तरी तू गायचे तू एक क्षण तू दे दिव्यत्वासाठी, स्वतःच्या आतल्या अनुभूतीसाठी, स्वतःला समजून घेण्यासाठी एक क्षण दे. तू जर दिलास तर मी तुझा पुढचा क्षण वाढवेन, पुन्हा पुन्हा तो क्षण वाढवत राहील, तुझा पुण्य पर्व मी वाढवत राहील आणि मी तुला तिथपर्यंत घेऊन जाईन. असं आपण त्या प्रवासाला शेवटच्या 15 मिनिटांमध्ये विचार करू. आम्ही आता व्यवहारामध्ये आम्हाला यश हवं. इथं आम्ही आलेले बरेचसे जण यशस्वी आहोत का, यश कशाला म्हणायचं व्यवहारिक जगामध्ये, आणि ज्याला यश मिळवायचं आहे त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात त्या गोष्टीची चर्चा करू व्यवहारिक जगामध्ये. आपण 15-20 मिनिटं पहिली प्रेयर्स विषयी बोलू, कारण अख्खी खटपट आपली सुरू आहे ती प्रेयसाठी सुरू आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत जे हवंय त्याच्यासाठी खटपट सुरू आहे. आपण आता सुख मिळवण्यासाठी साधनं गोळा करतोय सगळेजण. म्हणजे सुख सुख ते कुठल्या तरी नाटकात गाणं आहे ना, सुख म्हणजे नेमकं पुढं. प्रत्येकाचं सुख वेगळं आहे, कोणाचं कसं आहे, कसं आहे, मेंदू एवढे आहे. मग सुख कोणता आहे की सक्सेसच्या एक 7 टप्पे व्यावहारिक जगातले आपल्याशी बोलतो. आणि सक्सेस नंतर सक्सेस जर मोजायचं कसं, मोजमाप कसं करायचं आयुष्यामध्ये. यशस्वी झालो आम्ही, पण यशामध्ये 3 गोष्टी नसतील तर ते यश खूप कामाचं असतं. आणि त्या 3 गोष्टी मिळवण्यासाठी आम्हाला परमार्थाचा प्रवास करावा लागतो. हे खूप मोठं पुस्तक आहे, म्हणजे 7 हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल पीपल्स, स्टीफन कोव्हीचा. ही गुरु पौर्णिमा आपण मार्गदर्शन म्हणून घेतो आहे बरं का. म्हणजे याच्यात प्रवचन वगैरे एकदम तुमच्या आत्म्याचा विकास, ब्रह्माच्या आडवी माया येते, मायेचं निरसन झालं की ब्रह्माचं दर्शन येतं. अजातवाद, स्यातवाद ह्याच्याविषयी शास्त्राची धडपड आपल्याला करायची. आपण व्यवहारी, आपण मध्यम मार्गी. म्हणजे तथागत बुद्धांनी तपश्चर्या केली, क्षीण झालं शरीर, त्या नदीमध्ये कोसळले, बाहेर आले. म्हणजे शरीराचं ताडण केलं तर आत्मसत्ता प्राप्त होते आणि त्यामुळे तपश्चर्या केली. शरीर खूप क्षीण झालं, नदीच्या काठाला होते. वनदेवतेची पूजा करण्यासाठी त्या आदिवासी वस्तीतली सुजाता नावाची मुलगी, तिचं जे नवस होतं ते नवस पूर्ण करण्यासाठी त्या फळाच्या झाडाखाली आली. तथागतांना बघितलं, क्षीण झालेलं, तप करून शरीराचं ताडण करून शरीरामध्ये त्राण होता. सुजातानं ती खीर होती, ती खीर तथागतांना चालली.
थोडी शरीरामध्ये त्राण आला, शरीरामध्ये बाकीच्या गोष्टी सुरू झाल्या आणि मग लक्षात आलं तथागतांच्या की मी शरीराला एवढा ताण दिला, मला प्राप्त झालं का ते, मला अंतिम सत्य, मी दुःख नाहीच केलं का माझ्या आयुष्यातलं. आणि मग लक्षात आल्यानंतर त्याच नदीमध्ये एक नावाड्या निघाला होता आणि तर नावाडे खूप छान गीत गात होता. ते गीत ऐकल्यानंतर तथागतांनी जो उपदेश दिला त्याला मध्यम निकाय, किंवा आपण तथागतांचं कधी जर आशीर्वादाचं बोट बघितलं तर त्यांनी मधलं बोट धरलं. कधी आता गेल्यानंतर चित्र बघा, मध्यम निकाय, मध्यम मान. ते जे गाणं सुरू होतं त्या बोटीमध्ये, ते गाणं कोणतं होतं? एखाद्या विणेतून मधुर स्वर बाहेर पडायचा असला तर त्या विणेची तार जास्त आवळायला नको आणि जास्त सैल पण सोडायला नको. म्हणजे त्या विणेची तार जास्त आवळली तरी त्याच्यातून मधुर संगीत नाही येणार, आणि त्या विणेची तार सैल सोडली तरी त्याच्यातून मधुर संगीत येणार नाही. आणि मग त्या विणेतून मधुर स्वर बाहेर पडायचा असेल तर ती तार मध्यम लावावी लागेल, ना सैल ना त्याला मंच. तसं आपण सगळेजण आहे ना, इधर भी हाय उधर भी हाय, इकडं पण आहे आणि तिकडं पण. आपण संधी कालामध्ये आहोत, आपण अंधारात पण आहोत आणि उजेडात. अमावस्येमध्ये आम्ही जो दिवा लावतो तो उंबऱ्यावर लावतो. त्याचा अर्थ काय? त्या उंबऱ्यावरून प्रकाश अंगणात पण पडावा आणि आपला हा जो प्रवास आहे आपल्या सगळ्यांचा, तुमचा माझा, संसारी माणसाचा, आपल्याला उंबऱ्यावर दिवा लावायचा आहे. म्हणजे आत पण बाहेर पण दोन्हीकडचा प्रकाश अनुभवायचा आणि जीवनाची यथार्थतेकडे जायचं. स्टीफन कोव्ही असं म्हणतो, तुम्हाला जर प्रेयसचा मार्ग आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचा असेल, मी दरवर्षी हा विषय का निवडतो की काही तरुण मुलं येतात, कारण बऱ्याच वेळेला हा विषय आहे तो 60 वर्षानंतरचा विषय असं लोक घेतात की बाबा हे सगळी हाडं वाजायला लागली, बिजागऱ्या वाजायला लागल्या, पडता बसता उठता, आता सुखाची साधनं जमा करून करून झाली पण त्या सुखाचा भोगच घेता येत नाही. सगळं जमा केलं पण भोगच घेता येत. असा काळ आला की माणसाला हे सुचतं, असं अनेकांचं मत आहे. पण हा काळ आपल्या लेकरांच्यासाठी, तरुण लेकर सुद्धा इथे उपस्थित आहेत म्हणून मी या दोन्ही गोष्टी बोलतो. स्टीफन कोव्ही सक्सेसफुल होण्याचं पहिलं सांगितलं की ज्याला यश मिळवायचं आहे त्याला बी प्रोएक्टिव्ह असं म्हणतात, पुढाकार घ्या. मी आता माझ्या गावामध्ये 2 शिबिर घेतली. आल्याचं पीक लावण्यासाठी काही शेतकरी मुलांना बोलवलं होतं आणि दुसरं उद्योजकता विकास, उद्योजकतेच. मुलं तर आली पण आता जो स्वतःहून पुढाकार घेईल तोच यशस्वी होणार आपल्या आयुष्यात. जो आल्याचं पीक लावेल त्यावेळेलाच तो त्याचा विकास होईल. पुढाकार घेतल्याशिवाय यश मिळत नाही. मी त्याच्यात कायम गोष्ट सांगत असतो. कोल्हापूरची एक मुलगी अमरावतीला दिली होती. ही रचलेली गोष्ट आहे बरं का. आपण बऱ्याच वेळेला ऐकताना आपल्याला रिलेट करत असतो. रिलेट शेवटी करायचं. तिथं गेल्यानंतर ती घरी आली कोल्हापूरला, पण ती नांदत नव्हती. तिला जबरदस्तीनं नांदायला न्यायचं ठरवलं. ती बसली कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये बसली. तिची आई आणि तिची बहीण तिला सांगायची की बाबा नांदायचं बरं का, आणि नांदताना एक काम करायचं की सासूला आई म्हणायचं, नणंदला वंश म्हणायचं. स्टाफ साताऱ्याचा आला की सुरू बरं का, तुला नांदायचं आहे, सासूला आई म्हणायचं, नणंदेला वंश म्हणायचं. 40 गाव गेलं, सगळी स्टेशन, प्रत्येक स्टेशनवर तिचा बोध चालूच होता. शेवटी एकदा अमरावती आलं. ती एकच वाक्य म्हटली, वय आई तू तवापासून म्हणतेस, वय त्या बहिणीला म्हणते, वय तवापासून म्हणतेस की सासूला आई म्हणायचं, नंदला वंश म्हणायचं, दिराला भाऊजी म्हणायचं, पण कवा मी नांदल तवा ना. व्यवहारामध्ये आम्ही सगळेजण स्वप्न बघतो यश
पण आम्ही कधी पुढाकार घेत नाही. महाराष्ट्रामध्ये असे तू हिमाचल हजारो जहागीरदार पुत्र होते, पण एकच जहागीरदार पुत्र आला की ज्याला स्वातंत्र्याचं आणि स्वराज्याचं मोल समजत होतो, त्यानं पुढाकार घेतला म्हणून स्वराज्याची स्थापना झाली. पुढाकार घेतलं तर यश. आपल्या आयुष्यामध्ये रोज संकल्प असतात आपले, रोज जसे 31 डिसेंबरचे संकल्प असतात. पुढाकारच घेत नाही. पहिली गोष्ट, ज्या क्षेत्रामध्ये आम्हाला पाऊल टाकायचं आहे त्या क्षेत्रामध्ये आपण पुढाकार घ्यायचा. देवाभाऊचं मला काय आवडतं, मनात आलं की पाऊल टाकतो माणूस. प्रत्येक अपयश हे त्याच्यासाठी खूप मोठा पाया बनतो. म्हणजे पुढाकार घेणं सक्सेसफुल जे इथं आहेत, एमपीसी करायचे, यूपीसी करायचे, नाना विचार येतो. तरुणाईमध्ये तर जे बघल ते मला यावंसं वाटत असते. सोनू निगमला बघितलं की गायला यावंसं वाटत असते. त्या कोल्हापूरमध्ये आता ती डिजिटल हे पोस्टर लावलेली म्हणजे फुटबॉलची, तो कोण होता तो? मेसी. मेसी आकाशाला भिडेल एवढी पोस्टर. प्रत्येक फुटबॉल फोटोला वाटतं की मला मेसी व्हायचं. अरे हो, मैदानावर उतरलता फुटबॉलला नुसते किक मारली तर 4 फूट सुद्धा जात नाही. आणि मेसी. मुद्दा असा आहे की पुढाकार घेणं. दुसरी गोष्ट ज्याला यशस्वी व्हायचं, बिगिन एंड विथ द माइंड असं. बिगिन विथ द एंड इन परिणामावर लक्ष ठेवून काम करायचं. मी ठरवलं मला जो बिझनेस सुरू करायचा आहे किंवा मला जर शिकायचं आहे, म्हणजे माझ्या आयुष्याची ध्येय मी ठरवली, ते ठरवलेली ध्येय मला कुठपर्यंत घेऊन जायचं, एंड माझा परिणाम मला माहित असला पाहिजे कुठपर्यंत. म्हणजे समजा मला पैसे कमवायचे आहेत आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत, दॅट इज द टार्गेट. बिगिनिंग परिणामावर लक्ष ठेवून काम करणं. तिसरी गोष्ट की पुटिंग फर्स्ट थिंग फर्स्ट. म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत पहिल्या वर्षापासून कळायला लागल्यापासून मला माझ्या आयुष्याचे प्राधान्यक्रम कळले पाहिजे. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत सकाळ मी माझ्या आरोग्याला देणार आहे का, दिवस मी माझ्या ज्ञानासाठी देणार आहे का, संध्याकाळ मी कोणत्या गोष्टीसाठी देणार. सुदैवाने मी प्रोफेशनल म्हणून होतो आणि राडकर सर म्हणून डेप्टी कलेक्टर होते कोल्हापूर, आणि मी त्यांच्या सोबत जायचो. त्यांची काम करण्याची पद्धत खूप सुंदर होती. आयुष्याचे किंवा जगण्याचे किंवा यशाचे प्राधान्यक्रम ठरवत असताना ते ऑफिसमध्ये गेले की त्या डायरीमध्ये लिहून ठेवायचे की गेल्या लिहायचे बसले टेबलवर की आज फोन कोणाला करायचे, आज मीटिंग कोणासोबत करायचे, आज फाईल्स कोणत्या काढायच्या. संध्याकाळी उठताना खुर्चीतून ज्या ज्या गोष्टी केल्या त्याच्यावरती टिक मार्क मारायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिसमध्ये गेलं की ज्या गोष्टीवर टिक मार्क नाही झाली, ज्यांना फोन नाही झाले, ज्या मीटिंगला उपस्थित नाही राहता आलं, जी फाईल काढली नाही, त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी सुरुवाती द्यायच्या. पुटिंग फर्स्ट थिंग फर्स्ट. आमच्या आयुष्याचं प्राधान्यच नसतं. जसा गडी भेटत तसं ते बदलत जातं. म्हणजे सकाळी जो गडी भेटत निघाला त्याच्या, दुपारी जो गडी भेट म्हणजे सकाळी पंढरपूरचा भेटला पंढरीला भेटला, दुपारी आळंदीचा भेटला आळंदीला निघाला, संध्याकाळी अक्कलकोटचा भेटला निघाला अक्कलकोट. माझा आयुष्याचा म्हणजे दिवसाचा आणि आयुष्याचा प्राधान्यक्रम ठरवता. तिसरं म्हटलं की तिसरं झालं ना, चौथं विन विन सिच्युएशन. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी काल घटस्फोटावरचं व्याख्यान ऐकत होतो. 2010 साली घटस्फोट 10% होत होते. आता 4 वर्षामध्ये घटस्फोट होण्याची संख्या 40%वर पोहोचली. म्हणजे आणि तो तर म्हणतोय कुटुंबावर काम करणारा तो फ्युचरॉलॉजिस्ट असं म्हणतो की 2040 साली भारतातली कुटुंब नावाची संस्थाच संपणार आहे. आपण या आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शन कशासाठी म्हटलं की आम्ही ज्या जगामध्ये जगतो त्या जगाच्या आजूबाजूची दुःख कोणती आहेत, भविष्यातल्या कोणत्या गोष्टीला आम्हाला तयार व्हायचं आहे, आणि त्या तयार होण्यासाठी आता आम्ही कसं असलं पाहिजे, नाही आम्ही आमचं घर कसं असलं पाहिजे, आम्ही रस्त्यावर कसं असलं पाहिजे, आम्ही इतर ठिकाणी कसं असलं पाहिजे. विन विन सिच्युएशन या शब्दाचा अर्थ की प्रत्येक संवाद आपल्याला विन विन सिच्युएशन मध्ये संपवता आला पाहिजे. घरातला सुद्धा असू द्या किंवा दारातला सुद्धा असू द्या. एक महान संत असं म्हणतात
की तुम्ही उंबऱ्याच्या आत शांतता असेल तर रस्त्यावर दगड घेऊन कोणी उभा राहणार नाही. रस्त्यावरची दगड काय आहेत हातामध्ये घेतलेली, घरातली हिंसा व्यक्त करण्यासाठी ज्या वेळेला स्थान नसतं त्यावेळेला सामाजिक सामुदायिक ठिकाणी आमची हिंसा व्यक्त होत असते. आणि ही सगळी हिंसा संपायची असली तर प्रचंड क्षमता सहनशक्तीची आणि विन विन सिच्युएशनची आपल्याकडे, म्हणजे ज्याला व्यवसाय करायचा आहे किंवा जगायचं आहे व्यापारी जगामध्ये. चौथं म्हटलं की सीक फर्स्ट टू बी अंडरस्टँड अँड बी अंडरस्टूड. असं मला माझ्याविषयी, मला जे करायचं आहे त्याच्याविषयी माझी समज पक्की असली, मला समजलं पाहिजे आणि मी समजलं तरच मी ते करू शकतो किंवा दुसऱ्याला सांगू शकतो. आम्हाला आयुष्य समजायला खूप वर्ष लागतं. आम्ही मगाशी म्हटलं ना, आम्ही सगळेजण धडपडतो. सगळा प्रवास आहे ते मी कोण आहे याच्या शोधात. परमार्थाचा प्रवास आहे तो मी कोण आहे. क्षणभर सगळ्यांना मी पहिला प्रश्न आपल्याला विचारला तर कोणी उत्तर दिलंय की मी व्यावसायिक आहे, मी अधिकारी आहे, मी गृहस्थ आहे. पुन्हा 2 मिनिटं थांबल्यानंतर तुम्ही ते नाहीये, तुम्ही आणखीन कोण आहात, तुम्ही आणखीन कोण आहात. संध्याकाळी घरी गेल्यानंतर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारत राहा, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. रमण महर्षी केवळ त्या एका प्रश्नावर अंतिम सत्याला पोहोचले, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. शरीर म्हणजे मी नव्हे, मन म्हणजे मी नव्हे, बुद्धी म्हणजे मी नव्हे, अहंकार म्हणजे मी नव्हे. आणि मग जो एक व्यापक विशाल अथांग असीम अशी गोष्ट की तो म्हणजे मी, त्या सागरामध्ये पोहोचतो तिथपर्यंत पोहोचतो. ते मला समजणं त्याच्यासाठी साधन आहे. ते गोष्टी आपण बोलू. लिसन एम्पॅथेटिकली असं म्हणतो. ऐकायला वेळ नाही कोणाला. ज्याला यशस्वी व्हायचं आहे त्यानं दुसऱ्याचं ऐकायला शिकलं पाहिजे. म्हणजे माझं भाग्य आहे की आज तुम्ही ऐकताय. गंमत आहे, संवादाविषयी असं म्हटलं जातं की पुढचा ज्या वेळेला पहिलं वाक्य बोलतो ना त्यावेळेला ऐकणारा हरवून गेलेला असतो त्याला उत्तर देण्यासाठी. त्यानं सगळं ऐकलेलंच नसतंय, त्याला ते प्रतिक्रियाच देत असते. आतून प्रतिक्रिया आहे, ह्याला काय द्यायचं. आता मगाशी सर माझ्याविषयी सांगत होते ना, हे अमुक, हे तमुक, गुरु म्हणजे सूर्य, गुरु म्हणजे अमुक ढमुक. तेव्हा माझ्या डोक्यात विचार चालले होते की ज्ञानेश्वरीतल्या 13व्या अध्यायातल्या आचार्योपासना मध्ये अमानित्वम अदांभित्वमच्या ओव्या झडाझड सारणं सांगतात की म्हणजे ते स्तुती सांगत असताना खूप छान ओव्या आहेत 13व्या अध्यायात. म्हणजे तो संत कसा असतो, तो सत्पुरुष कसा असतो, तो पोहोचलेला कसा असतो. ते मी म्हटलं की लिसन एम्पॅथिकली. कोण पण असू दे, तुम्ही नुसतं ऐकून घ्या, पुढचा मोकळाच व्हायला सुरू होतो. तुम्ही ऐकूनच घेत नाही, आपलेच विचार साधायला प्रयत्न करता तुम्ही. आज नुसता संध्याकाळ, उद्यापासून 2-3 दिवस प्रयत्न करा, बोलायचंच नाही. पुढचा बोलायला लागला की ऐकून घ्यायचं. जरी पुढचा अख्ख्या आयुष्याची कादंबरी सांगत असेल तरी मला किती त्रास होत असेल तुम्हाला सांगतो. माझ्या बरोबर जे प्रवास करतात खूप छान ऐकतो मी सगळ्याच आणि मी आतून समृद्ध होतो. मी काय म्हणतो की ह्याला जे ताप आहे ते मला नाही, पण नुसतं ऐकलं तरी कोणी बाबा इंद्रजित देशमुख माझा ऐकतोय, केवढा समाधान लागतो. घरात सुद्धा ऐकायला शिका. घरात कोण कोणाला ऐकवतं त्याच्यावर. श्रोता कोण आहे. लिसन एम्पॅथेटिकली म्हटलंय म्हणजे खूप हृदयापासून ऐका. सिंपथी आणि एम्पथी मध्ये फरक आहे. म्हणजे माझी आई जिवंत आहे आणि माझ्या मित्राची आई जग सोडून निघून गेली तर मी त्याचं सांत्वन करतो त्यावेळेला सहानुभूतीनं करतो. त्यावेळेला सहानुभूती असते, सिंपथी असते. पण ज्या वेळेला माझी आई गेलेली असते आणि मित्राची आई जाते आणि ज्या वेळेला मी त्याचं सांत्वन करायला जातो त्यावेळेला माझ्या आई गेल्यानंतरच जे दुःख असतं तेच दुःख तो भोगता आहे, त्याला एम्पथी असं म्हटलं. असं ऐका, सिंपथेटिकली नव्हे,
एम्पॅथेटिक आहे, खूप मनापासून आहे. नुसता सिग्मंड फ्राईड जो झाला ना, त्याच्याकडे यायची लोक, पुढे बसायची, ती ऐकवायची, हा नुसता ऐकत राहायचं, काहीच बोलायचं. ऐकला तर तो निम्मा माणूस मोकळा व्हायचा. ख्रिश्चन धर्मामध्ये एक प्रथा आहे, दर रविवारी त्या चर्च मध्ये जाऊन त्या खिडकीतनं 8 दिवस काय घुमिवलं ती सांगायचं. आत ते खिडकीतनं आतनं ऐकत असत, त्याला परगेशन असं म्हटलं, निचरा करणं. आज जे साठलेलं असतं ते निचरा करण्यासाठी आयुष्यात एक हक्काचा माणूस असावा लागतो. हार्ट अटॅक कुणाला येत नाही, जो बोलतो आणि जे ऐकून घ्यायला ज्याच्या घरामध्ये आजूबाजूला माणसं आहेत त्याला हार्ट अटॅक येत नाही. जो बोलत नाही मनाचं, ऐकून घ्यायला कुणी नाही, त्याच्या गाठी तयार होतात, तर ती गाठ कुठं अडकेल सांगते. त्या गाठीचे दुष्परिणाम तुम्हाला माहिती. आतल्या गाठीच्या माणसालाच शक्यतो गाठी होतात. ऐकणं ही संसारातली, तुमच्या माझ्या संसारातली सगळ्यात मोठी सुखाची. ज्यांच्या हृदयात पेन येतात त्यांनी मोकळं व्हा. आता एखादा दुसरा आहे तोपर्यंतच मोकळं होत राहा. ज्याला जास्त मित्र, ज्याला जास्त ऐकणारे, त्याला झटका लवकर येत मोकळंच होते ना ते काय. पण जे कायम सिरियस गंभीर चेहऱ्याचं, तसे गंभीर काय करत त्याला ऐकायलाच कोणी नाही ना, म्हणून ते गंभीर. आपली जी कोल्हापूरचा ग्रुप आहे ना, खूप भारी आहे. सगळ्यांना दुःख आहे, पण रोज संध्याकाळी एकमेकाला फोन केल्याशिवाय ती झोपत नाही. त्याचं कारण आहे मोकळं होण्याची. ते एकमेकाचं ऐकतायत म्हणून ते आनंदात आहे. तुम्ही हे ताटलेलं गंभीर अशा चेहऱ्याचे जेवढे आहेत ना, ते मोकळं व्हायला तुम्ही तयारच नाही. जेवढं मोकळं व्हाल तेवढं ऐकणारी माणसं वाढवणार. आणि शेवटचं सूत्र आहे की गर्भवतीला धार लावा. सारखं ऐकत राहा, सारखं चांगलं ऐकत राहा. मॅनेजमेंट मधलं सूत्र आहे, 2 लाकूड तोड्यांना, जंगल तोडताना लाकडं कापण्याचं टार्गेट दिलं. 100 लाकडं तोडायची. दोघांना करवत दिली. पहिला गडी होता तो हार्ड वर्कर होता, त्याने ती तोडायला सुरुवात केली. ती संध्याकाळपासून त्याची 70 झाडं तोडून झाली. दुसरा गडी होता हुशार, तो 10 कापायचा, करवतीला धार लावायचा, विश्रांती घ्यायचा, पुन्हा कापायचा. करवतीला धार लावल्यामुळे पुढची झाडं सपासप संध्याकाळपासून त्याचं टार्गेट पूर्ण. यशस्वी होण्यासाठी ज्या व्यवसायामध्ये आहोत, ज्या क्षेत्रामध्ये आहोत, त्या क्षेत्रात त्या नॉलेजचं अपडेट असणं आवश्यक आहे, म्हणजे व्यवहारिक जगताचं. आता यशाची व्याख्या ठरल्यानंतर यश कशाला म्हणायचं स्वामी विवेकानंद म्हणतात, आणि पुढच्या 3 गोष्टीसाठी परमार्थ सत्य. आता हा आतला प्रवास आहे. मी यशस्वी झालो हे मला ठरवायचं कसं? एवढे पैसे मिळाले, ह्या पदावर गेलो, ह्या प्रतिष्ठेवर गेलो, ह्या मान सन्मानापर्यंत गेलो तर मी यशस्वी झालो का? यश थांबत नसतंय. यशाचं व्यसन लागतं माणसाला. तो एका ठिकाणी थांबतच. म्हणजे हिमालयात गेला, ही टेकडी संपली की पुन्हा दुसरी टेकडी, पुन्हा तिसरी टोकडी. आणि यशाच्या बाबतीमध्ये गंभीर वाक्य असं आहे की यशाची नशा चढली आणि तुम्ही उंच टेकड्या पास करत गेला आणि शिखरावर गेला तर तिथं सौख्याचा प्राणवायू विरळ होतो, प्रेमाचा प्राणवायू. यशस्वी लोकांना मित्र नसतात जे हिमालय गाठतात ना, कारण ते एकटे एकटे होत जातात, त्यांचा प्राणवायू कमी होतो. मी मागच्या व्याख्यानात उदाहरण दिलं होतं. 1969 राजेश खन्ना 26व्या वर्षी काय झाला? सुपरस्टार. आणि जशी अमिताभची एंट्री झाली तसं सुपरस्टार परत संपलं. एकदा यश आपण मिळवलं की यश टिकवण्याचा संघर्ष सुरू होतो आणि तो मोठा भयानक असतो. मग आता यश तर मिळवायचं आयुष्यामध्ये. आम्ही ज्या काळामध्ये आहोत त्या काळामध्ये थांबवता येत नाही आपल्याला, कारण टेम्पटेशन्स इतकी प्रचंड आहे. आजूबाजूची तुमच्या माझ्यावर आदळणाऱ्या गोष्टी इतक्या प्रचंड आहेत की याच्यामध्ये यश तर मिळवायचंच आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये जे प्राप्त करायचं ते प्राप्त करायचं.
मुद्दा असा आहे की यश प्राप्त झाल्यानंतर यशाचं मोजमाप स्वामी विवेकानंद असं म्हणतात की तुम्ही यशस्वी आहात हे पदानं ओळखायचं, प्रतिष्ठेनं ओळखायचं, मान सन्मानानं ओळखायचं नाही. ते म्हणतात की यशस्वी आहे ठरवण्यासाठी 3 गोष्टी आहेत. तुम्ही आत शांत आहात का? पीस ऑफ माइंड आहे का तुम्हाला? तुम्ही आत स्थिर आहात का? आर यू स्टेबल? आणि तिसरी, आर यू हॅपी? म्हणजे तुम्ही शिखरावर असताना सुद्धा अस्वस्थ असाल, तुम्ही शिखरावर असताना सुद्धा चंचल असाल, उद्ध्वस्त असाल, कंपित असाल, तर तुम्ही यशस्वी नाहीये. यशासाठी या 3 कॅटेगरी आहेत: स्टॅबिलिटी, पीस ऑफ माइंड आणि हॅपीनेस. आणि पृथ्वी तलावर या 3 गोष्टी प्राप्त झालेला एकच माणूस जगावर, एकच माणूस असू शकतो की तो म्हणजे श्री गुरु, तो म्हणजे सद्गुरु. दुसरा, या 3 गोष्टी आहेत. यश नाही असं म्हटलं तरी चालेल, पण या 3 गोष्टी आहेत तर त्याला जीवनाचा अर्थ कळाले. मग तो शोधायचा कसा? ज्ञानेश्वरीमध्ये 2 ओव्या, त्या 2 ओव्यांच्या कडून पुन्हा 3 ओव्यांच्याकडे आपण येऊ. आपला प्रवास आता हॅपीनेस कडे, स्टॅबिलिटी कडे आहे. तैसा श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही कीर लाय, परिते फळे संप्रदाय उपासे. तो प्रवास करायचा असेल तैसा श्री गुरु प्रसन्न होय असं म्हणजे तुम्हाला तो साधक म्हणून प्रवास चालू करायचा आहे. आणि याच जीवनाची यथार्थता. मी यथार्थता यासाठी म्हणतो आहे की अर्थप्राप्ती म्हणजे जीवनाचं यश नाहीये, अर्थपूर्ण जगता येणं म्हणजे जीवनाचं यश आहे. आणि अर्थपूर्ण जगू शकले फक्त संत आणि श्री गुरु जगू शकले. तैसा श्री गुरु प्रसन्न होईल, शिष्य विद्या ही कीर लाय. माझ्या मनामध्ये आतून इच्छा झाली, आता मला कळालं मी यश प्राप्त केलंय, पण मला आनंदी व्हायचं आहे, मला शांत व्हायचं आहे, मला स्थिर व्हायचं आहे आतून. तुम्ही स्वतःचे अनुभव रोज घेत आहात की तुम्ही कायम अस्वस्थ आहात, अस्थिर आहात, चंचल आहात. माझ्यासहित जो परिपक्व झाला म्हणजे ज्याचं बीज भाजलं ते पुन्हा उगवत नाही, त्याला संत असं म्हणायचं. जो महावृक्ष झाला की तो पुन्हा बीज होत नाही, म्हणजे जो तिथपर्यंत पोहोचला त्याच्याकडे या गोष्टी त्याला स्पर्श करत नाही. शिष्य विद्या ही कीर आहे, परिते फळे संप्रदाय उपासे. मग ते जर प्राप्त करायचं असेल तर एकच मार्ग धरावा लागेल, श्री गुरुंनी सांगितलेली साधना. नाहीतर आपला प्रॉब्लेम काय असतो, आपण एक मार्ग धरत नाही. नेमकी साधना कोणती करावी याच्यामध्ये आयुष्य जातं. म्हणजे सोमवारी इकडे गेलं की बरं वाटतं, मंगळवारी तिकडे गेलं की बरं वाटतं, बुधवारी तिकडे गेलं की बरं वाटतं, गुरुवारी तिकडे गेलं की बरं वाटतं. म्हणजे माऊलींच्या सारखी एवढी मोठी व्यक्ती सांगते की तुम्हाला जर मार्गच धरायचा असेल तर तैसा श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही कीर, परिते फळे संप्रदाय उपासे. म्हणजे शेतकऱ्याला रानात विहीर पाडायची असेल, त्याला पाणी हवं असेल तर एकाच ठिकाणी विहीर खोल करावी लागेल. इथं 10 फूट खोदली, इथं लागत नाही पाणी, पुन्हा इथं 10 फूट असं होत नाही. तेवढ्यात अख्खर रान हिरीचं होऊन जातं. तोवर आपला इसाव्याचा काळ येतो. आता मग लता दिदीनं म्हणावं लागतं आता विसाव्याचे. पण ते विसावा नसतो. विसावा या शब्दाचा अर्थ की आत सावध झालाय तो, आत तो शांत झालाय. म्हणजे माणूस विसाव्याच्या क्षणाला प्रचंड शांत असतो. विसाव्याचा क्षण जे सगळ्यात मोठा विसावा तो आहे. आपण दिवसभरामध्ये काम करत असताना दुपारी 1:30 वाजता एक विसावा असतो, 4 वाजता एक विसावा असतो, एक विसाव्याचे क्षण असतो. ती स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. रानात मोठ्या झाडाखाली तो तरुण विसावा घेत होता. तुमच्या माझ्यासारखा तज्ञ पंडित विद्यामान तिथं गेला, त्याला वाईट वाटलं. तरुणाईचं वय आहे आणि या तरुणाईचं वय असताना हा तरुण असा का बसू नये. तू म्हणाला अरे असं का बसलायस. म्हटलं तू काय करू. बर बघ आंब्याचं झाड आहे. बरं मग काय करू. काढ ना त्याच्यातले आंबे, काढ, पिकव, विक. बरं मग त्याचं काय करायचं. विकलं त्यानं काय करायचं. अरे मिळतील 400 रुपये. बरोबर 400 रुपयाचं काय. अजून आंबे घे,
अजून विक. त्यानं काय होईल? 400, 4 लाख. मग पुन्हा काय करायचं? त्यानं काय होईल? त्यानं काय होईल म्हणत म्हणत बंगला बांधची. बंगला बांधल्यावर काय करायचं? निवांत राहायचं. म्हटलं आता चाललंय. प्रीते फळे संप्रदाय उपासनीय. उपासना संसारी माणसाला उपासना केल्याशिवाय विनासायास कोणतीच गोष्ट आयुष्यामध्ये प्राप्त होत नाही. तर ती प्राप्त करायची असेल 12व्या अध्यायातल्या पहिल्या 3 ओव्या मी बोलतो आणि मी समारोप करतो. जय जय हो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीच. गुरु कसे असतात, काय करतात? जय जय हो शुद्ध असतात, म्हणजे दोषरहित जगतात. सगळं निघूनच गेलेलं असतं. आम्ही दोषपूर्ण जगतो. आम्ही सगळे जगतो उठल्यापासून झोपेपर्यंत. आम्ही प्रतिक्रियावादी असतो. त्यामुळे दिवसभरामध्ये सारख्या चुका आमच्याकडून होत असतात. पण संतांच्याकडून चूकच होत नाही, इतकी मॅच्युरिटी असते. संतत्व या शब्दाचा अर्थ की 100% मॅच्युरिटी. संतत्व या शब्दाचा अर्थ की 100% पॉझिटिव्हिटी. 100% सकारात्मकता. निगेटिव्ह काहीच नाही. टेलर 30-40 वर्ष गावात टेलरिंग करत होते. संत होते. कपडे शिवायचे, द्यायचे. कामगार एक दिवशी कामगाराला सांगून थोडे बाहेर गेले होते. तेवढ्यात गावातला एक शेठजी आला. म्हटलं माझे कपडे. त्यानं कपडे त्याला माहित होते. ते कपडे त्या शेठजींना दिले. दिल्यानंतर त्या शेठजीने 4 खोटी नाणी दिली शिलाई म्हणून. तो कामगार होता. तो म्हटला की चालणार नाही, खोटी नाणी कशी काय देतात? देणार नाही, मला कपडे देणार नाही. चांगला होता, म्हणजे आपल्या कुठल्या तरी मॅनेजमेंट मध्ये ट्रेनिंग वगैरे घेतलेलं होतं. त्यामुळे त्यानं ते धंदा बरबाद करायचा नाही मालकाचा या विषयाचा होता. त्यामुळे ते कपडे त्यानं दिले नाहीत. खोटी नाणी त्या शेठजीला परत दिली. शेठजी परत गेले. तेवढ्यात मालक आले, टेलर आले. ते म्हणजे काय विशेष? मी गेल्यानंतर काय नाही, ते शेठजी आले, ते कपडे मग दिली का कपडे? नाही दिले. का नाही दिले? खोटी नाणी दिली होती. संत खूप निरागस असतो. अरे याला द्यायची कशी देणार? तू खोटी नाणी देत होता. टेलरनी ड्रॉवर उघडलं. तो ड्रॉवर अख्खा खोट्या नाण्याने भरला. अरे 30 वर्ष त्यानं दिलेली नाणी आहेत मला. जय जय हो शुद्धे. खोटी नाणी देत असणाऱ्या शेठजीची सुद्धा कपडे देऊन त्याच्याविषयी विष मनात न ठेवणं याला जय जय हो शुद्धे. आपल्याला नुसता घासला, नुसता ओव्हरटेक केला, नुसता कट मारला तर टोल नाक्यावरच गाठतो. पुढची गेली त्याला टोल नाक्यावर कोण करून. जय जय हो शुद्धे उदारे प्रसिद्ध. उदार असतात, अनवरत आनंद. उदार म्हणजे देणारा. दान देण्यासाठी 3 प्रकारची गुणवत्ता लागते. ऐश्वर्य, दातृत्व आणि स्वातंत्र्य. दान देण्यासाठी या तिन्हीतले एक जरी नसलं तरी व्यवहारी माणूस देऊ शकत नाही. ऐश्वर्य आहे, दातृत्व आहे, स्वातंत्र्य नसेल तर देऊ शकेल का? मला तुम्ही पैसे मागायला द्यायची इच्छा आहे, पण खजिना कोणाकडे? तिला विचारल्याशिवाय. ऐश्वर्य आहे, दातृत्व आहे, पण स्वातंत्र्य नसेल तर मी देऊ शकत. ऐश्वर्य आहे, स्वातंत्र्य आहे आणि दातृत्व नसेल तर तू दे. कवडी चुंबक कायम पैशावर असं नाक होऊन बसलेलं असतं. ह्याच्या घरात जरी कुणी आला, पाहुणा जरी आला तर हे घाबरते, उसनं मागायला आलं का? आतल्या खोलीत बसते, म्हणते सांगा, मी नाही म्हणून सांगा. ऐश्वर्य आहे, स्वातंत्र्य आहे, पण दातृत्वाचं गुण नाही. दिल का तो? आता सद्गुरूंचं वर्णन बघा.
स्वातंत्र्य आहे, ऐश्वर्य आहे आणि जय जय उदार आहे प्रसिद्ध. आणि सद्गुरु जे देतात ते जगात कोणीच देऊ शकत. काय देतात पुढं? अनवरत आनंद आहे वर्षती. अख्ख्या आयुष्यभर केवळ आनंद देत होतो. मी माझ्या गुरुदेवांना प्रश्न विचारायचो की गुरु ओळखायचं कसं? ते म्हणायचे की ज्याच्याजवळ बसल्यानंतर सगळं विस्मरण होतं, ज्याच्याजवळ बसल्यानंतर कशाचाच आठव होत, ज्याचे डोळे गायी सारखे आहेत, काहीच नाही, निर्विष समजायचं की गुरु आहे. उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे. त्याच व्यक्तीचा ऑरा जगाला आनंद देतो की ज्याच्या आतमध्ये हे सगळं औदार्य भरलेलं आहे, सगळं दातृत्व भरलेलं. ऐश्वर्य आहे, औदार्य आहे. ऐश्वर्य आहे आनंदाच, औदार्य आहे आनंदाच, आणि स्वातंत्र्य सुद्धा आहे ते देण्याचं. बरोबरून अनवरत आनंदे वर्षती. वर्षती म्हणजे सतत वर्षाव करतात. मग ते काय करतात, काय त्यांचा आणि दुसरा गुण काय? त्यांची कुरुकृपा दृष्टी झाली, त्यांच्या मार्गावर चालत राहिलो. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताटी तै तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होयस. 12व्या अध्यायाच्या 10व्या अध्यायाच्या पहिल्या 15 ओव्यात असं नाचावं वाटतं. गुरु काय कळतो, तो हातून कळतो. एक एक शब्द लाख लाख टनाटना तर सोडून पृथ्वी मोलाचा शब्द. आणि हे सगळं लिहिताना माऊलींनी लिहिलंय कुणाविषयी? निवृत्तीनाथांच्या विषयी, आपल्या गुरूंच्या विषयी लिहिलंय. माझा गुरु कसा, आणि ते वर्णन वाचल्यानंतर लक्षात येतं की केवढं मोठं वैभव गुरुच्या ठिकाणी असतं. विषय व्याळे मिठी दिधली या नुठी ताटी ते तुझी आहे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. असं विषय व्याळ म्हणजे नाग, साप. साप आणि नाग हा जीव आहे ना, आपण सगळेजण जीव म्हणून जन्माला आलो ना. त्या नागाची, त्या सापाची मिठी दिधलिया नुठी ताटी. मिठी दोन प्रकार आहेत सापाच्या मध्ये. अजगर मिठी मारतो आणि नाग दंश करतो. हे 6 विषयाचे जे नाग आहेत किंवा अजगर आहेत ते तुमच्या माझ्या जीवाला मिठी मारतात. गायला आलोय आपण सगळेजण माझ्या सहित. विषय व्याळे मिठी मिठी ताटी. संजय महाराज हसतेत, त्यांना माहिती आहे काय हा विषयाचा व्याळ काय. म्हणजे शेडजी व्हायचं त्यांच्या मनात. 3-4 शोरूम, माझ्या मुलाच्या नावाची एक शोरूम, तिकडे एक शोरूम. विषय व्याळे मिठी. पण ते काय, शांततेकडे नाही जाता, स्थैर्य नाही, आनंद नाही. दिधलिया नुठी ताटी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष. संपून जात. मग संसारामध्ये 2च ताप आहेत. आपण स्थिर का नाहीये, आपण आनंदी का नाहीये, आम्ही सुखी का नाहीये. कवना ते तापू पोळी, कवना ते शोकू जाळे, प्रसाद रस कल्लोळी पुरीसी. बस स्थिरता हवे, त्यासाठी श्री गुरु आमच्या आयुष्यामध्ये असायला पाहिजे. त्याच्याकडे बघून जगता आलं पाहिजे. राहू दे त्याच्याकडे बघून नाही जगता आलं. ज्ञानेश्वरी जरी अखंड चिंतन असेल, गाथा जरी अखंड चिंतन असेल, नाथ महाराजांचं एकनाथी भागवत, हे आमचे श्रीगुरु आहेत. महाराष्ट्रात जन्म झाला टाकला, हे आपलं वैभव आहे. मागे पण मी म्हटलं होतं की महाराष्ट्रात जन्माला आला आणि वडापाव आणि मिसळपाव न खाता मेला तर त्याचा जन्म हे व्यवहारी जगातलं सांगेन, मी प्रेयरचं सांगेन. पण ज्याला आतला प्रवास सुरू करायचा आहे त्यानं ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवत, नामदेवरायांची गाथा, हे संतांचं वाङ्मय वाचायलाच पाहिजे. त्याच्यात कळतं की शोक कोणता, ताप कोणता. शोक जाळता आला पाहिजे, ताप जाळता आला पाहिजे. आणि शोक आणि ताप जर जाळला, ती किमया फक्त संतांच्या शब्दामध्ये प्रसाद रस कल्लोळी पुरीसी. माऊलींच्या ओव्या वाचताना, म्हणजे मगाशी म्हटलं ना त्या ताकदीच्या त्या ओव्या, त्यांचा आम्हाला स्पर्श झाला की ते घडत असतं. मी पुन्हा नमूद करतो की मी श्री गुरु नाही, मी तुमच्यासारखा साधक आहे. तर तुम्ही जमला, मी वाचतोय, मी बोलत राहतो आणि हक्काचा ऐकायला तुम्ही म्हणे एम्पॅथेटिकली मगाशी
आतून जे मी भरतो आहे ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ज्ञानेश्वरी उघडा. ज्ञानेश्वरीमध्ये सद्गुरूंच्या वरच्या ओव्या 259 आहेत जवळजवळ. त्यांचं लक्षण कळतं, त्यांचं काम कळतं. आणि मायबापानं भाग्यशाली आम्ही आहोत महाराष्ट्रामध्ये, आम्हाला दोन्ही प्रवास करता येत आहेत. आम्हाला प्रेयसकडे पण जायचं आहे, आम्हाला श्रेयसकडे पण जायचं. आम्हाला यशस्वी पण व्हायचं आहे, पण यशस्वी होऊन आम्ही आतून आनंदी असणार, आम्ही आतून स्थिर असणार आणि आतून पीस ऑफ माइंड, शांत असणार. माऊलींची ओळ ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे जिथे शांतीचा अंकुर फुटे. म्हणजे ज्ञान प्राप्त झालं, परमेश्वराची प्राप्ती झाली, कसं ओळखायचं की त्या चेहऱ्यावर प्रशांत स्थिती असते. आपला चेहरा भगभग, वखवक, रखरख, किरकिर, कवा बघत तवा ह्याची किरकिर. बसलं ह्याच्या शेजारी की कविता सुरू झाली आहे, बसलं ह्याच्या शेजारी की कादंबरी सुरू झाली. एकदा आत प्रशांत स्थिती, त्याला सॉलिट्यूड असं म्हटलं शेक्सपियरनं. सॉलिट्यूड इज द स्कूल ऑफ जिनियस असं. म्हणजे सृजनशीलतेची आई प्रशांत स्थिती आहे. चांगल्या गोष्टी जगामध्ये ज्या घडल्या ते शांततेतून घडले. अजिंठा वेरूळची लेणी असू दे किंवा जगातली सर्वश्रेष्ठ चित्र असू दे, ती माणसाच्या प्रशांत हृदयातून बाहेर पडली. जिथं शांतता आहे तिथं निर्मिती आहे, सृजनशीलता. जिथं आनंद आहे तिथं आयुष्याचा महोत्सव आहे. आणि तिसरी गोष्ट स्टेबिलिटी. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न मानावे, लाभ अलाभ न मानावे मनाची. 21 लाख पोरं बसली नीटला पहिल्या, दुसऱ्या नीटला 17 लाख बसली नाही, 5 लाख पोरं. स्टॅबिलिटी. मी म्हटलं नसतं ज्ञानेश्वरीमध्ये पुन्हा एक उभे स्टॅबिलिटी विषयी. देह तरी वरीची कडे फिरे, परी अंतरी बैसका न मोडे. प्रारब्धानं या देहाला प्राप्त झालेले भोग देह भोगतो आहे, सुखदुःख भोगतो आहे. आपण सुखदुःख का भोगतो? आपण केलेल्या कर्माची लाईन असते अशी उभी. आपण जी केलीत ना, आता सुख आता दुःख. म्हणजे आता तुम्ही बसलाय, हा त्रास आहे, दुःख आहे. आता तुम्ही जेवायला गेला की ते सुख आहे. हे बसलेलं दुःख कशामुळे आहे? दुष्कर्म केलेलं जे आहे कर्म, ते लाईन मध्ये उभे आहे क्यू मध्ये, तुम्हाला ते भोग द्यायला. आता ह्याच्या पाठीमागे जेवणाचं सुख द्यायचं आहे ना, ते कर्म मागे उभं आहे. तिकडं केला रे गेला की ते कर्म पुढे येते, भोगायला लावतंय. पण सुखामध्ये उतायचं नाही, मातायचं नाही. स्टॅबिलिटी या शब्दाचा अर्थ किती शोक करतो आम्ही, किती दुःख करतो, किती दुःख पचवतो, आणि आनंद झाल्यानंतर किती उड्या मारतो. मग अशी डुबल सर सांगत होते, ढोलबी लावली का नाही, पंचक्रोशीतली पोरं येते. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न मानावे, लाभ अलाभ न मानावे. स्टॅबिलिटीचं एकच उदाहरण आपल्याशी शेअर करतो. आतमधून जी आपली ज्योत आहे ना, ती फरफरली नाही पाहिजे, शांत असली पाहिजे. कितीही आघात झाले सुखाचे आणि दुःखाचे, तरी आत विचलित होता. आम्ही वाहत जातो त्याच्या. ते वाहत न जाणं म्हणजे ती स्टॅबिलिटी, म्हणजे ते यश पोचवता येणं, सुखी संतोष. गाडीचं चाक फिरत असतं त्यावेळेला कणा स्थिर असतो. कणाही चाकाबरोबर फिरायला लागला तर ती विसंगती असते. आपण ज्या वेळेला त्या चाकाच्या कण्याबरोबर फिरतो त्यावेळेला विसंगतीनं जगतो. सुखानं वाहतो, दुःखानं शबल होतो, त्यावेळी आपली विसंगती असते. ते दोन्हीही नसावं. आणि शेवट त्याच स्थितीमध्ये ऑगस्ट मध्ये रामकृष्ण परमहंसांचा मृत्यू झाला. शांतता आणि आनंदता आणि स्टॅबिलिटी काय असते? 15 ऑगस्टचा दिवस होता. ठाकूरांचा कॅन्सर लास्ट स्टेजला गेला होता. अन्न हा जात नव्हतं घशाच्या नलिकेतून, पूर्ण घसा मिटून गेला. शिष्य जे होते ते चमच्यात दूध पाजायचा प्रयत्न करायचा, पण ते चमच्यात दूध आत घशाच्या जातच नव्हतं, बाहेर यायचं. स्वामीजी विवेकानंद असं म्हटले ठाकूरांना, ठाकूर तुमची खूप जवळीक आहे काली मातेशी, बोला ना तिला.
ठीक आहे, कॅन्सर आम्ही पराकर असं नाहीये म्हणत, पण त्या काली मातेला सांगा नाही, दूध तरी जाऊ द्या, आम्हाला त्रास होतोय, या स्थितीमध्ये तुमच्या पोटात दूध जात नाही याचा आम्हाला त्रास होतोय. काली मातेला सांगा ना की ते कसा थोडासा मोठा करायला. गुरु शिष्याचं नातं किती विलक्षण असतं. म्हणजे हा प्रसंग वाचताना तर, किंवा माऊलींचं चरित्र वाचताना, किंवा ती ज्ञानेश्वरी सांगितली जात असताना, गुरूंचं वर्णन करत असताना, त्या दिवशी रात्री ठाकूर दुसऱ्या दिवशी पुन्हा जमले 16 जण. म्हटले गुरुदेव सांगितलं का तुम्ही, गुरुदेव सांगितलं का तुम्ही. त्यावेळी ठाकूर असं म्हणतात, अरे राजानो, बोललो मी तिच्याशी रात्री, पण ती असं म्हणते की तुम्ही खाता सगळेजण. ते कोण खाते, मीच खातो ना, आणखी कशाला मोकळं करायचं. कॅन्सर परतण्याची गोष्ट नव्हती. रात्री 12 वाजले 15 ऑगस्ट. मृत्यू कधी सांगितलं, उत्तरायणामध्ये. मृत्यू कधी सांगितलं, दिवसा. मृत्यू कधी सांगितलं, शुक्ल पक्षामध्ये. पण आज 15 ऑगस्टला दक्षिणा आहे, वेळ रात्रीची 12. 12 वाजता उठले, सगळ्यांना जवळ बोलवलं, म्हटलं की म्हणा हरिओम म्हणा, हरिओम म्हणा, हरिओम म्हणा. हरिओमचा उद्घोष करून ठाकूरांनी शेवटचा श्वास घेतला. विलक्षण जोडी काय. विवेकानंदांनी जगातलं कुठलं तत्वज्ञान वाचलं नाही असं नव्हतं, विलक्षण तत्वज्ञानी माणूस. आणि ठाकूरांनी काहीही वाचलेलं नव्हतं. गुरु शिष्यांची जोडी कशी आहे. एक परिशुद्धतेनं आभाळा एवढा, दुसरा विद्वत्तेनं आभाळा एवढा. पण जोडी कशी केली देवानं बघा ना तुमच्यामध्ये. म्हणजे गुरु शब्दज्ञानामध्ये पारंगत असलाच पाहिजे, किंवा आणखी विद्वत्तेमध्ये शास्त्रामध्ये पारंगत असलाच पाहिजे असं नाही. गुरु एकच असतो. जो हिमालय बघतो त्याला टेकड्यांची कदर नसते. जो सागर बघतो त्याला तलावाची कदर नसते. ज्यानं ज्याच्या आयुष्यामध्ये हिमालय बघितला आणि ज्यानं ज्याच्या आयुष्यामध्ये सागर बघितला त्याला दुसरे सगळे तलाव आणि सगळ्या टेकड्या त्याच्या दृष्टीनं मातीमोल असतात. आपल्या आयुष्यामध्ये हिमालय भेटावा, आपल्या आयुष्यामध्ये सागर भेटावा. आणि आपल्या आयुष्याचा प्रवास कसा, माऊलींच्या ओवीनुसार फेडीत पाप ताप. आयुष्याचं तो काय करतो, तो कसा असतो, फेडीत पाप ताप. तुमच्या माझ्या आयुष्यातलं पाप आणि ताप फेडीत तो पुढे जातो. ओखीत नदीचे पादप. मी म्हटलं ना, तो ज्या वेळेला नदी कशी वाहते, नदी वाहताना तीरावरच्या झाडांना संजीवनी देत जाते, तीरावरच्या इकोसिस्टमला संजीवनी देतात. आणि जशी नदी जाते जाते वाहत जाते, निघे जैसा आप गंगा जैसा असं. म्हणजे ती जशी मिळते तसं जीवन, तुमचं माझं जीवन अशा पद्धतीनं वाहत वाहत सागरापर्यंत घेऊन जाणारे ते असतात. मृत्यूच्या वेळेला खूप विशाल असणं, खूप व्यापक असणं, वेदनाहीन असणं, असं करू शकतो तो, फक्त तोच करू शकतो, प्रोव्हाइडेड हे जर आपण ऐकलेलं, एम्पॅथेटिकली ऐकलेलं असेल तर. जी काही सेवा झाली ती आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित असलेल्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो. आणि दोन्ही विषय यश आणि आत सांगण्याचा, धडपडून सांगण्याचा प्रयत्न मी केला.